राजश्री एंटरटेनमेंटचा पाणी हा सिनेमा येत्या 18 ऑक्टोबरला तुमच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे टायटल ट्रॅक राजश्री मराठीच्या YouTube चॅनलवर रिलीज झालंय। हे गाणं तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा। चल चल उचल तू पहार जीवाची अन खद खद खदता तू जार। शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गाणं प्रेक्षकांना कसं वाटलंय पाहूया। आणि या सिनेमातलं जे टायटल सॉन्ग आहे शंकरजींनी गायलंय आणि त्यांचा आवाज म्हणजे डायरेक्टली मनाला भिडतोच। त्यातून त्याचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते सुद्धा अक्षरशः मनाला भिडतंय। अप्रतिम गाणं होतं, अंगा खरंच काटा आला। खूप छान गाणं आहे, एकदम मतलब मोटिवेशन, उठ के चलो करो वैसा फीलिंग आ रहा था। तो मेरे को सच में बहुत पसंद आया और जिस भावना के साथ गाना लिखा गया मतलब एकदम दिल को छू लिया इस गाने ने। एक नंबर गाना आहे, मी पुन्हा पुन्हा ऐकणार। खूप चांगला आहे। शंकर महादेवन की आवाज़ सुन के तो ओ हो क्या मज़ा आया है। मैं तो अभी पूरा टाइम यही सुनने वाला हूँ आज ही गाना। चल चल उचल तू पहार ती मला एकदम असं अंगावर काटा आला, त्यामुळे गाणं खूप आवडलंय। मी आज तेच ऐकेन। खूप छान, खूपच छान आवाज आहे। शंकर महादेवांचा जो आवाज आहे आणि जे कॉम्पोजिशन आहे ते खूपच छान आहे। एम्बियन्स खूप चांगला आहे गाण्याचा, व्हॉइस तर खूप ग्रेट आहे जस सरांचा। त्यातून प्रत्येक ओळीतनं व्यक्त होणाऱ्या भावना अतिशय छान आहेत। खूप छान सॉन्ग होता, म्युझिक खूप एनर्जेटिक होती। खूप म्हणजे खूप हेवी है साउंड, अक्षरशः अंगावर काटा आला। खूप भारी है, खूप मजा आली ऐकायला। काफ़ी एनर्जेटिक सॉन्ग था, मतलब हम लोग काम करे तो अचानक से सॉन्ग प्ले हुआ कि हाथ तो हमारे रुक गए। एनर्जेटिक सॉन्ग आहे, प्रत्येकाने बघा। म्हणजे अंगावर असं काटक क्षार येतो। मला असं वाटतंय की हे नवीन इन्स्पिरेशनल अँथम असेल। म्युझिक युनिक होतं आणि एनर्जेटिक होतं। पेट पे चलेगा अभी बहुत दिन तक। सॉन्ग एकदम सुपर आहे आणि तो तुम्हाला सारखा ऐकावा लागेल। मस्त वाटलं, स्पेशली म्युझिक मस्त आहे, चांगलं कंपोजिशन आहे, म्युझिक खूप सुंदर आहे। छान होतं गाणं, मला खूप आवडलं, बहुत अच्छा लगा। गुजरातचं म्युझिकही खूप छान आहे आणि ते ना असं लूपवर राहत आहे कंटिन्यू, की सारखं ऐकत राहावं। तर आणि शेवटचा जो आलाप घेतला आहे तो अप्रतिम। शंकरजींचा आवाज आणि गुलराज सिंगचं कंपोजिशन तर ते एकदम जुळून आलंय। प्रोडक्शन एकदम अमेझिंग झालेलं आहे। गाणं खूपच छान झालेलं आहे, मी अगदी पुन्हा ऐकत आहे। खूप उत्कृष्ट कंपोजिशन झालं आणि शंकरजींचा जो आवाज आहे तो अप्रतिम आहे। तर एकदम मस्त आहे गाणं, तुम्ही ऐकून पहा, तुम्हालाही आवडेल।